नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल मराठी माहिती खजिनामध्ये। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांनी एक नवीन परिपत्रक जाहीर केले आहे। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेचे पैसे आजपासून बँक खात्यात जमा होणार आहे। यामध्ये जून व जुलै या 2 महिन्यांचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे। यासंबंधी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर पहिल्यांदा या चॅनलवर आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन नक्की दाबा। तर चला मित्रांनो, आपण या महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा मित्रांनो, 11 जूनचा हा GR आहे। महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांनी हा GR काढला आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्धभूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना, जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी माहे जून ते जुलै 2024 करिता अनुदानाचे वाटप होण्यास आजपासून सुरुवात होणार आहे। तर पहा मित्रांनो, शासन निर्णय काय म्हणतो। सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये 41,87,48,760 व वृद्धभूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी 17,17,25,840 इतकी अर्थसंकल्पीय तरतूद लेखानुदानाद्वारे माहे एप्रिल ते जुलै 2024 या कालावधीसाठी मंजूर करण्यात आली आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये 20,93,74,380 व वृद्धभूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजनेवरील आस्थापनेसाठी 8,58,62,920 इतका निधी विभागीय आयुक्त कार्यालयांना वितरित करण्यात आलेला आहे। आता वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून वेतन, दूरध्वनी, वीज व पाणी, प्रवास खर्च व कार्यालयीन खर्च या उद्दिष्टांसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये 6,31,60,030 व वृद्धभूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजनेवरील आस्थापनेसाठी 4,37,96,120 इतका निधी मंजूर केला आहे। हा निधी माहे जून ते जुलै 2024 या कालावधीकरता खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे हा महत्त्वाचा अपडेट होता। ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असल्यास पुढील अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।